सो हे फ्रेंड्स, माझं नाव अथर्व आणि आजपासून मी एक नवीन गेमिंग चॅनल उघडलेला आहे ज्याचं नाव आहे ट्रिपल गेमर्स. त्याच्यात मी आणि माझा मित्र काम करणार आहे, पण आज अनफॉर्च्युनेटली त्याला एक काम आलं आहे म्हणून तो नाही आहे. तर इकडे आपण माइनक्राफ्ट आणि खूप सारे गेम्स खेळणार आहे. तर फ्रेंड्स, पहिलं तर तुम्ही मला आशीर्वाद द्या आणि मला सपोर्ट करा अँड सबस्क्राईब करा. तर फ्रेंड्स, मी तुम्हाला दाखवतो की एक मी सॅम्पल वर्ल्ड बनवलेला तुम्हाला दाखवायला, पण मी ठरवलं की तो वर्ल्ड आता आपला मेन वर्ल्ड असणार आहे. तो क्रिएटिव्हमध्ये आहे भला, पण तो खूप सुंदर आहे. तर काय सांगू, पहिलं तर काय झालं, काहीतरी झालं आहे. फ्रेंड्स, एक सेकंड, मला फक्त एकदा बघून दे काय झालं आहे. कळलं. फ्रेंड्स, तर मी काय केलं आहे, मी जो माइनक्राफ्ट आहे जो घेतला आहे मी माइनक्राफ्ट, तो मी घेतला आहे APK डाउनलोडवर. मी असं नाही घेतलं आहे की फुल ऑन तो असतो ना माइनक्राफ्ट ज्याच्यात सगळं असतं, तो माइनक्राफ्ट 29 रुपीजवाला तो नाही घेतला आहे मी जस्ट APK घेतला आहे, म्हणून त्याच्यात ते मोड्समध्ये असतात प्रॉब्लेम. तर ना मी एक क्रिएटिव्ह वर्ड बनवला आहे. तर मी तुम्हाला दाखवतो काय काय आहे ह्याच्यात. पहिलं तर आपल्या सिटीचं नाव आहे GGG, पण GGG गँग इथे मला अजून लिहायचं आहे, जे आपण पुढच्या वीकमध्ये करणार आहे. आणि बोलतात ना लोक की घर घर असतं, माझं घर पण तुम्हाला दाखवूनच ठेवतो. हे बघा फ्रेंड्स, हे आहे माझं घर. इथे सगळ्या टाईपचे आर्मर आहे, पण ह्याच्यातला एक आर्मर जो गोल्डचा आर्मर आहे तो मी घातला आहे. आणि इथे सगळ्या टाईपचे शल्कर बॉक्स, चेस्ट आणि सगळं आहे. इथे सगळं कॅटोग्राफी टेबल, फर्नेस, एन्चॅन्टमेंट बुक, एनवेल सगळं आहे. आणि इथे बेड, तर झोपायला खूप सुंदर वाटतं. आणि इथे दरवाजा आहे, याच्याने आपण आपल्या प्रायव्हेट स्विमिंग पूल मी बनवला आहे ज्याच्यात जाऊ शकतो. तर आपण आता प्रायव्हेट स्विमिंग पूलमधून आलो. तर एवढंच होतं माझं घर, जे की अंडरग्राऊंड घर आहे. आणि हे तुम्ही बोलाल हे एवढं मोठं काय आहे, तर हे आहे एक स्विमिंग पूल. तुम्ही बोलाल एवढा मोठा? फ्रेंड्स, एवढाच मोठा, कारण की फ्रेंड जेवढे आहेत तर स्विमिंग पूल मोठाच असायला पाहिजे ना यार, एवढंसं कसं चालणार. तर आपला स्विमिंग पूल एरिया आहे, ज्याच्यातून एक ग्लास वॉक जातो. बघा, हा ग्लास वॉक आहे. आणि इथे आहे एक ट्रॅम्पोलिन पार्क. तर हा ट्रॅम्पोलिन पार्कची खासियत आहे जी तुम्हाला मी दाखवतो. ती एकदम वर आहे, एकदम वर. तर ती चला मी तुम्हाला दाखवतो. त्याला बघायला जरा 2-3 मिनटं लागतील. सो टिल दॅन स्टे ट्यून नाही तर बघत राहावं किती मोठं आहे ते. तर आता आपण जरासं क्लोज आलेलो आहे. तर गाईज, तुम्हाला दिसलं असेल की हे काहीतरी व्हाईटच आहे. अँड इफ यू हॅव गेस्ड, तुम्हाला अगर कळलेलं आहे तर काँग्रॅट्स, आणि ज्यांना नाही कळलेलं आहे त्यांना मी आता दाखवीन. चल, अरे यार, सेम प्रॉब्लेम अगेन. यार, माझ्याकडे असं होतच का, मला कळत नाही. अँड येस वर आता याला लागणार वेळ लोडिंग करायला. आओगे तुम कभी, हे याला द्यायला पाहिजे. आओगे तुम कभी, जाओ मत ना कभी, असं गाणं बनवलं पाहिजे ह्याच्यासाठी. फ्रेंड्स, स्पीकर नाही, क्रिएटिव्ह वर्ल्ड आहे. आता बघा, तुम्हाला 2 सेकंदात करून दाखवतो. वेदर क्लीन बघा, कलर बदलला डायरेक्ट ग्रे पासून एकदम ब्लू. तर आता मी आलो एकदम टॉपवर, आणि मी पण घाबरतो इकडे यायला. अगर माझे सर्वायवलमध्ये असतो, एकदा मी सर्वायवलमध्ये होतो आणि शॉट खाली पडलो. काय
Your device is almost out of space. That I हे काय असतं? अरे यार फ्रेंड्स काहीतरी झालेलं आहे. यू आर आउट. ओ अरे हे करायचं आहे तर चल. वर्ड डिलीट कसे होतात? अरे यार फ्रेंड्स तुम्हाला दाखवत नाही शकत. हां डिलीट डिलीट हा डिलीट 2 डिलीट करूया 2-3 आपण डिलीट. अरे माझं कसं होतं यार. माझं ठरवलं की फ्रेंड्सला मस्त दाखवायचं आणि हे झालं. तर फ्रेंड्स 2 सेकंदात थांबा तुम्हाला पटकन करून देतो. हां झालं चल. हाय पण सो फ्रेंड्स हा पण आता मी डिलीट. सगळे वर्ड डिलीट झाले. आउट ऑफ स्टोरेज स्पेस म्हणजे काय? एक वर्ड आहे. यू आर ऑलमोस्ट आउट ऑफ टाइम. यार फ्रेंड्स आता मी तुम्हाला उद्याच दाखवतो की काय झालंय माझ्या वर्ल्डला. सो टिल दॅन स्टे ट्यून्ड. बाय. प्लीज सबस्क्राईब अँड शेअर.